एक दृश्य बघतोय, वैष्णवीचं बाळ हे तिच्या आई वडिलांच्या ताब्यामध्ये देण्यात आलेलं आहे। हेच वैष्णवीचं 9 महिन्यांचं बाळ आहे आणि या बाळाचा ताबा मिळवण्यासाठी वैष्णवीच्या आई वडिलांची धडपड सुरू होती आणि अखेर हे बाळ या आई वडिलांच्या ताब्यामध्ये आलेलं आहे। हगवणे कुटुंबियांच्या नातेवाईकांकडे हे बाळ ठेवण्यात आलेलं होतं आणि आता राज्य महिला आयोगाने यामध्ये लक्ष दिल्यानंतर हे बाळ आता वैष्णवीच्या आई वडिलांकडे देण्यात आलेलं आहे आणि आता वैष्णवीच्या आई वडिलांकडून या बाळाची काळजी घेतली जाणार आहे। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हे बाळ हगवणे कुटुंबाने त्यांच्याकडेच ठेवलेलं होतं आणि नंतर हे बाळ आपल्याकडे यावं म्हणून कसपटे कुटुंब अनेक प्रयत्न करत होते, धडपड सुरू होती आणि आता अखेर हे बाळ त्यांच्याकडे आलेलं आहे। या संदर्भात आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आहेत। कैलास, अखेर हे बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे आलेलं आहे। अखेर बाळ कुठे आहे याचा शोध लागलेला आहे आणि बाळ जे आहे ते सुखरूप हगवणे कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे। सकाळपासून बाळ कुठे आहे याची माहिती हगवणे कुटुंबियांना नव्हती, मात्र पोलिसांनी बाणेर या ठिकाणी कुटुंबियांना बोलून त्यांच्याकडे बाळ जे आहे ते मामा आणि काकांकडे बाळ जे आहे ते दिलेले आहे। आपण पाहू शकतोय बाळ मिळाल्यानंतर सध्या वैष्णवीचे वडील अनिल कसपटे जे आहेत ते अत्यंत भावनाविवश झालेले आहेत। वैष्णवीचे वडील जे आहेत ते त्यांना एकूणच सकाळपासून भावनाविवश झालेले होते। मुलगी गेलेली आहे, मात्र किमान आई तरी मुलगी गेलेली आहे, किमान तिचा मुलगा तरी मिळावा अशी भावना ते व्यक्त करत होते आणि अखेर हगवणे कुटुंबियांकडे बाळ जे आहे ते सुखरूप या ठिकाणी पोहोचलेलं आहे। कैलास, काही कायदेशीर प्रक्रिया आता काही असणार आहे का? साहजिकच आहे, लहान बाळ आहे, दोन्ही कुटुंबांकडून या बाळांवर दावा केला जाऊ शकतो। त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करूनच बाळाचा पुढचा जो निर्णय आहे तो होणार आहे। मात्र सध्या हगवणे कुटुंबियांकडे वैष्णवीचा जो मुलगा आहे तो सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि कुटुंब जे आहे ते भावनाविवश झालेला आहे आणि आनंद अश्रूही त्यांना त्यांचा पाहायला मिळत आहे। मुलाला ते शोधत होते 8-10 दिवसांपासून, मुलगा जो आहे तो त्यांच्या जवळ नव्हता, त्याची प्रकृती खालावेल अशी चिंता करणार होती, मात्र अखेर हगवणे कुटुंबियांकडे